सोलापुर नगर निगम में शिवसेना बीजेपी गठबंधन को लेकर चल रही बातचीत आखिरकार खत्म होने के बाद अब शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के बीच गठबंधन ने जोर पकड़ लिया है। सोलापुर के एक होटल में दोनों पार्टियों के शीर्ष नेताओं के बीच अहम बैठक हुई, जिसमें निगम चुनाव के लिए सीटों के बंटवारे पर प्रारंभिक सहमति बन गई है। दोनों पार्टियां सोलापुर नगर निगम की कुल 102 सीटों में से 50% सीटें साझा करने पर सहमत हुई है। इसके मुताबिक शिवसेना 51 सीटों पर और एनसीपी 51 सीटों पर चुनाव लड़ेगी। बैठक के दौरान दोनों पार्टियों ने नगर निगम में सत्ता स्थापित करने के लिए मिलकर रणनीति बनाने पर जोर दिया। सूत्रों की माने तो स्थानीय स्तर के राजनीतिक समीकरणों, वार्डवार ताकत के साथ साथ प्रत्याशी चयन को लेकर भी विस्तृत चर्चा चल रही है। इस मुद्दे पर टिप्पणी करते हुए पूर्व मंत्री और शिवसेना नेता सिद्धराम मेहत्रे ने गठबंधन को लेकर सकारात्मक संकेत दिए। तो वहीं शिवसेना के जिला प्रमुख अमोल शिंदे ने कहा कि सोलापुर के विकास के लिए एक सक्षम और स्थिर नगर पालिका आवश्यक है। एनसीपी शहर अध्यक्ष संतोष पवार ने स्पष्ट किया कि दोनों दलों के बीच चर्चा सही दिशा में चल रही है और सोलापुर नगर निगम की राजनीति में बड़े बदलाव की संभावना है। शिवसेना सिंधेगड आणि राष्ट्रवादी अजितदादा या दोन्ही पक्षाचा आज इथं युती झालेली आहे। दोघांचं 50-50% फॉर्म्युला ठरलेला आहे। आम्ही दोघं मिळून महापालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि ह्या महापालिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादी दादा यांचं महापौर निश्चितपणे बसेल असं आमची खात्री आहे। त्यासाठी समविचारी पक्ष म्हणून आम्ही दोघं एकत्र आलेलो आहोत। कोणी लहान मोठा नाही, भाऊ नाही, दोन्ही भाऊ समान म्हणजे जुळे एकदमच बाहेर पडलेले असं 50-50% फॉर्म्युला ठरलेला आहे। नुसता फक्त निवडणूक लढवण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी हे युती नाहीये। या महापालिकेमध्ये जेवढे कामं आजपर्यंत प्रलंबित आहेत, सोलापूर शहराच्या विकासासाठी जे काही करणं आहे हे सगळं करण्यासाठी आम्ही फार विचारपूर्वक युती केलेली आहे। आता ज्याची युती संदर्भात चर्चा झालेली आहे त्या संदर्भात आमचे संपर्क मंत्री बर्णे साहेब असतील, आमचे संपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे असतील, त्या दोघांची चर्चा झाली। आमच्या चर्चेमध्ये असं ठरवण्यात आलं की हा जो प्रस्ताव त्यांच्याकडून आलेला आहे शिवसेनेकडून त्यांनी त्यांच्या नेतृत्वाने चर्चा झाली होती, तर तुम्ही त्यांची प्राथमिक चर्चा करून पुढील निर्णय घ्या असं आम्हाला सांगितलं होतं। आम्ही यांच्याशी चर्चा केली आणि त्याच्यामध्ये दोघांकडून 51 आता ठरलेलं आहे। ते करताना आम्ही काय केलं की आमच्या दोघांची ताकद एकत्र देऊन साहेब असतील आणि भागीदार असतील असं महाराष्ट्रात एकत्र काम करतात, त्या दृष्टिकोनातून सोलापूरच्या विकासासंदर्भात विचार करून त्यासाठी मोठा निधी आणि डेव्हलपमेंट करण्याकरता दोन्ही पक्ष एकत्र येऊन दोघांची ताकद एकत्र आली तर आमच्या निवडून येण्याचा रेशो जो आहे तो वाढणार आहे। त्यामुळे आम्ही दोन्ही यांची युती आमच्या वरिष्ठ नेत्यांनी आता डिक्लेअर केली। समसमान जागा या फॉर्म्युल्याने आम्ही सोलापूर महानगरपालिकेच्या इलेक्शनला सामोरे जातोय। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र राज्याचं संवेदनशील नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा हे धाडसी नेतृत्व, या दोघा जर एकत्रित येऊन या महापालिकेमध्ये आमची जर सत्ता या महापालिकेत लोकांनी आणून दिली तर तुम्हाला माहिती आहे निधी तर कोणता कमी पडणारच नाही, पण आपल्या विकास कामं रखडलेली सगळी विषय आपल्याला मार्गी लावण्यात यशस्वी होणार आहोत। आणि हे इलेक्शन भारतीय जनता पार्टी याच्या समोर आम्ही दोघं मिळून प्रचंड चांगल्या ताकदीनं लोकांसमोर जाणार।